मुलांच्या कळत्या वयापासून त्यांना एकटा बाहेर जाशील तर चकवा मागे लागेल अशी भीती घातली जाते. अमावस्याच्या दिवशी तळलेले पदार्थ खाऊन बाहेर पडले किंवा मग तळलेले पदार्थ सोबत बाळगले तर चकवा मागे लागतो असंही कित्येक जण सांगत असतात. पण यामागचं नेमकं सत्य काय? चकवा खरंच असतो का? अमावस्याच्या दिवशी चकवा पाठीमागे लागतो का? आणि याही पलीकडे जाऊन हे चकवा मागे लागणं म्हणजे नेमकं काय, याच संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रशांत आणि आपण बघत आहात लाईन लाईट स्टुडिओ. तर चकवा म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर पायी चालत असताना एखाद्या अनोळखी ठिकाणी आपण चालण्यास सुरुवात करतो. चालता चालता आपला प्रवास जिथून सुरू झालेला असतो तिथेच आपण पुन्हा पुन्हा येऊन पोहोचतो. याच अनुभवास साधारण चकवा असे म्हटले जाते. तुम्हाला आठवत असेल तर मागच्या वर्षी अशीच एक न्यूज खूप व्हायरल झाली होती. अंकिता वालावरकर हे नाव सगळ्यांच्या चांगल्याच परिचयाचं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून तिने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केलेली असून ती नेहमीच तिच्या अनेक व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तर अंकिता एकदा बदलापूरवरून कोकणात गावी जात असताना तिला चकवा लागला होता असं ती म्हणाली. अंकिताला हा अनुभव पहिल्यांदाच आल्याने तिने तो सगळ्यांसोबत शेअर केला होता. चकवा लागला असं आपण अनेक लोकांच्या तोंडून ऐकलं असेल, पण जोवर आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोवर आपला विश्वास बसतच नाही. ती बदलापूरवरून दुपारी 4 वाजता निघाली. कोकणात सिंधुदुर्गला तिला पोहोचायचं होतं. मॅपवर रात्री 2:30 वाजता पोहोचू असं दाखवत होतं. 10 वाजता ती कोल्हापूरला पोहोचली. पुढे जाऊन त्यांनी एक वळण घेतलं. तेव्हाच तिला संशय आला की त्यांनी चुकीचा टर्न घेतला. एक वेळ अशी आली की ती आणि तिचे सहकारी बराच वेळ कोल्हापूरमध्येच फिरत होते. तिला वाटलं आपण कोल्हापूरच्या बाहेर का पडत नाही. बरं, मॅपवर रंकाळा टाकूनही ते रंकाळ्याला पोहोचले नव्हते. नंतर ते एका वेगळ्याच रस्त्याला लागले आणि वाटलं कदाचित हा फोंडा घाटचा रस्ता आहे. ती कधीच फोंडा घाटाने प्रवास करत नाही, पण गगनबावडा मॅपवर टाकूनही ते फोंडा घाटाच्या रस्त्याला लागले. तो रस्ता अतिशय सुनसान होता. त्यांना काहीतरी वेगळंच वाटलं. रस्त्यावर पाटी दिसली की पुढे घाट आहे. वाहने सावकाश चालवा पण घाटच येईना. एका ठिकाणी तिला कुठला तरी प्रकाश दिसला म्हणून ते थोडे जवळ गेले तर तिथे चिता जळत होती, म्हणजेच तिथे स्मशान होतं. ते खूप घाबरले. त्यात त्यांच्या गाडीचं पेट्रोलही संपत आलं होतं. कसं तरी 80 किलोमीटर गाडी जाईल एवढंच पेट्रोल गाडी शिल्लक होतं. नंतर त्यांना सारखे 3 रस्ते दिसायचे. ते फिरून फिरून परत त्याच रस्त्याला येत होते. त्यांना काही कळेना. असं करत करत ते कसे तरी कणकवलीला पोहोचले. तिथे पेट्रोल भरलं. ते इतके फिरले होते की त्यांना बराच वेळ गेला. तरी देखील रात्री 2:30 वाजताच ते कुंडाळला पोहोचले. पेट्रोलही संपलं नाही. त्यामुळे हा नक्की काय प्रकार होता हे अजूनही तिला कळलेले नाही. त्यातच अंकिताला दुसऱ्या दिवशी आईने सांगितलं की काल दर्श अमावस्या होती. ते ऐकताच अंकिताला आणखीच धडकी भरली. धक्काच बसला ना हा अनुभव ऐकून. हाच नाही तर असे कितीतरी आपण ऐकलेले वाचलेले अनुभव आहेत. आता हे खरं आहे की नाही याचे वैज्ञानिक कारण अजून तरी तसे स्पष्ट झालेले नाही, परंतु वनस्पतीशास्त्रात चकव्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामागची कारणं देखील सांगितलेली आहेत. त्यामुळे एकतर्फी विचार न करता आपल्याला यामागचं वनस्पतीशास्त्रातील विचार सुद्धा लक्षात घ्यावा लागतो. वनस्पती अभ्यासकांच्या मते चकव्यालाही वनस्पतीशास्त्रात काही आधार दिलेला आहे. त्याचा संबंध भूताखेताशी नसून ठराविक वनस्पतीचे संरक्षणासाठीच ते एक शास्त्र आहे. आपण काही जागांवर गेलो की आपल्याला तिथे एकदम रमणीय वाटतं, कारण त्या जागेवर सकारात्मक ऊर्जा असते. तर काही जागांवर आपोआप अस्वस्थ वाटायला लागतं. त्या जागा गूढ रहस्यमयी शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, कारण तिथे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला तर मानवी मनावर त्याचा परिणाम होतो. चकवा या शब्दाला रानभूल असा शब्द देखील प्रचलित आहे. याच रानभुलीला वेगवेगळ्या जमातीत अशी अनेक नावं आहेत. गोंड आदिवासी याला झोटिंग अथवा सावडीत असे म्हणतात आणि त्याला भूताखेताचा प्रकार असेही म्हणतात. खेड्यापाड्यातले लोक बाहेरची बाधा असे म्हणतात. आता श्रद्धा अंधश्रद्धा हा पुढचा विषय राहिला, पण वनस्पती शास्त्रज्ञांच्या मते निसर्गातील काही झाडांजवळ गेलं की आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं. जसं की तुळस, उंबर, वटवृक्ष. एक वेगळं चैतन्य आपल्याला या झाडांच्या संपर्कात आल्यानंतर जाणवू लागतं. या विरुद्ध काही झाडे झुडपे अशी असतात ज्यांच्या संपर्कात आपल्या मनाला
गूढतेची जाणीव देते. मात्र ही शक्ती सर्वच वृक्षवेलीत नसते. ठराविक परिसरात ती आढळते. बंगाली विज्ञान कथेचे जनक आणि शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी रॉयल सोसायटी ऑफ लंडन येथे 1901 मध्ये एक प्रयोग केला. या एका प्रसिद्ध प्रयोगाने हे सिद्ध झाले की माणसांप्रमाणेच वनस्पतींनाही भावना असतात. समजा झाडांना समोरच्या व्यक्तींमध्ये नकारात्मक भावना लक्षात आली तर झाडं वृक्षवेली भीतीनं आकसतात. काही झाडं फुलं सूर्यानंतर मिटतात. आपण वातावरणाला प्राणवायू श्वासांद्वारे शरीरात ओढून घेतो आणि उच्च वासाद्वारे कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतो. हा वायू वातावरण दूषित करतो, परंतु झाडे तोच ओढून घेऊन आपल्याला प्राणवायू पुरवतात हे सिद्ध झालं आहे. जर वातावरण शुद्ध करण्याची समज वृक्षांमध्ये उपजतच आहे तर स्वतःचे रक्षण करण्याची विलक्षण शक्ती त्यांच्याकडे असू शकते. आपल्याला इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते. मग त्यांची संरक्षणासाठी हालचाल होते. काही वृक्षवेलींच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्रगंध सोडून त्या त्रस्त करून सोडतात. त्या उग्रगंधांचा परिणाम भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणीमात्रांना गुंगी येते. प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल, हाच चकवा आणि हेच झोटिंग याची तीव्रता कमी जास्त असू शकते. या रानभुलीत सापडल्यानं कमकुवत मानसिकतेच्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. काही वेळा तर त्याचा इतका प्रचंड परिणाम होतो की त्यावर कोणत्याही उपचारांचा लवकर परिणाम होत नाही. ती व्यक्ती अर्ध बेशुद्ध अवस्थेत राहते. रानभूल ठराविक अंतरापर्यंत आणि ठराविक वेळेपर्यंत आपल्या मेंदूचा कब्जा घेते. 4-5 व्यक्ती एकत्र असल्या तरी त्या एकमेकांना ओळखत नाहीत. या भुलीच्या सीमेबाहेर जाताच त्यांचा परिणाम गुंगी कमी होते. खंबीर व भक्कम मनाच्या व्यक्ती मात्र अशा रानभुलीतून बाहेर पडू शकतात. परंतु चकवा रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नसून ती एक नैसर्गिक अरण्य शक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत चकव्यासारख्या अनुभवातून मिळतात. अशाच अनेकांच्या अनुभवातून लक्षात येते की जंगली वनस्पतीमध्ये एक गूढ शक्ती आहे. हे नक्कीच भूत, झोटिंग, बाहेरची बाधा, चकवा आणि रानभूल अशा वेगवेगळ्या नावांनी फक्त धाक निर्माण केली जाते, पण ती निसर्ग ऊर्जा आहे. आता प्रत्येक जण आपापल्या अनुभवानुसार, मानसिकतेनुसार या गोष्टींवर विश्वास ठेवतात. याच रानभुलीचा चकवा कोणी केला आणि कुणीही भीती पसरवली याचा अंदाज अजूनही लागलेला नाही. हा चकवा आहे की नाही हे माहिती नसलं तरी या चकव्याच्या नावावर अनेक तांत्रिक मांत्रिक आपली पोळी भाजवून घेतात. भीती घालून सामान्यांना लुटतात. खेड्यातली लोक तर जाऊ द्या, पण शहरातील मंडळीही या गोष्टींना बळी पडतात. त्यामुळे यासाठी तरी या बाबतीत संशोधन व्हायला हवं. ते होतच राहील. पण तुम्हाला कधी आलाय का असा अनुभव? खरंच अशी काही भूतबाधा असते का? किंवा तुमच्या परिसरात असं काही घडलंय का? नक्की यावर विचार करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह. तोपर्यंत पाहत राहा लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ.